नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आकाशचा मोबाईल खाली राहिलेला असतो. तो आणण्यासाठी आकाश घाईघाईने येत असतो आणि ज्या ठिकाणी हॉलमध्ये त्याने मोबाईल ठेवलेला असतो त्या ठिकाणी तो शोधत असतो. पण त्याचा मोबाईल त्याला काही सापडत नाही. जेव्हा तो म्हणतो की माझा मोबाईल कुठे आहे, कुणी उचलला, तेव्हा त्याचा आवाज इथे आता अपूर्वाने ऐकलेला असतो आणि अपूर्वा म्हणते की आकाश इथे आला, त्याने जर त्याचा मोबाईल माझ्या हातात बघितला तर त्याला माझ्यावरती संशय येईल. त्याचा मोबाईल माझ्याकडे आहे हे त्याला कळता कामा नये असं अपूर्वा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा आकाशचा मोबाईल बाहेरच ठेवून देते आणि सरळ ती आतमध्ये येत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, अपूर्वा, अगं तू माझा मोबाईल बघितलास का? तेव्हा अपूर्वा म्हणते, तुझा मोबाईल? नाही, मला नाही माहीत तुझा मोबाईल कुठे येते. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, अगं माझा मोबाईल तू घेतलास का मला द्यायला? तेव्हा अपूर्वा म्हणते, नाही ना, मला तुमचा मोबाईल कुठे आहे हे माहितीच नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अगं इथे ठेवला होता ना, आम्ही सगळेजण गेल्यानंतर तूच तर इथे होतीस, मग तू बघितलास का माझा मोबाईल? तेव्हा अपूर्वा म्हणते, नाही नाही, मला नाही माहिती तुमचा मोबाईल कुठे आहे ते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता पौर्णिमा आलेली असते आणि पौर्णिमा म्हणते, आकाश, हा घे तुझा मोबाईल. तेव्हा आकाश म्हणतो, अरे वा, थँक्स. कुठे सापडला तुला माझा मोबाईल? तेव्हा अपूर्वा म्हणते की हो, कुठे सापडला तुम्हाला हा मोबाईल? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, हा ना मला बेसिंगजवळ सापडला. आपली वॉश बेसिंग आहे ना, तिथे सापडला मला. तेव्हा आकाश म्हणतो, काय? माझा मोबाईल आणि वॉश बेसिंगमध्ये तिथे कसा काय गेला माझा मोबाईल? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मी तर माझा मोबाईल इथेच ठेवला होता, मग बेसिंगजवळ कसा काय गेला? मी तर इथे ठेवला होता. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आकाश, अरे कधी-कधी वस्तू आपण ठेवतो आणि स्वतःच विसरतो. तू बेसिंगजवळ चुकून ठेवला असशील. तुला वाटलं असेल की तू मोबाईल इथे ठेवलायस म्हणून. हो की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणतो, बरं ठीक आहे. मोबाईल भेटला ते जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे आता अपूर्वा पौर्णिमाकडे आश्चर्याने बघत असते की हा मोबाईल पौर्णिमाकडे आला तरी कसा? तेव्हा इथे पौर्णिमा अपूर्वाचा हात पकडते आणि तिला म्हणते की चल, तू माझ्याबरोबर चल. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अपूर्वा, तू आकाशचा मोबाईल का घेतला होतास? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, म्हणजे तुला माहिती होतं मी आकाशचा मोबाईल घेतला होता, पण मग तू तो मोबाईल घेऊन कशी काय आलीस? तुला त्याचा मोबाईल कुठे भेटला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा म्हणत असते, कारण मी तुझ्या हातामध्ये आकाशचा मोबाईल बघितला होता आणि बाहेर ठेवून तो आतमध्ये येत असताना सुद्धा मी तुला बघितलं होतं. तेव्हा तो मोबाईल मी उचलला आणि तो घेऊन आतमध्ये येणारच होते. तेवढ्यातच इथे आकाशने तुला विचारलं की माझा मोबाईल कुठे आहे? म्हणून मी विचार केला की आकाशने तुला इथे पकडू नये किंवा तुझ्यावरती संशय येऊ नये, म्हणून मी लिफ्टने मागच्या बाजूने वर आले आकाशचा मोबाईल घेऊन. कळलं तुला? पण एक गोष्ट सांग ना मला अपूर्वा, तू आकाशचा मोबाईल कशासाठी घेतला होतास? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, कारण मी रागिनी पटवर्धन या नेमक्या कुठे गायब झाल्यात याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करते. आकाश आणि भूमी दोघेजण मला व्यवस्थित सहकार्य काही करत नाही आणि म्हणूनच म्हणूनच मी त्यांच्यावरती आता लक्ष ठेवून आहे. त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करते आणि त्यासाठी मला आकाशचा मोबाईल हवा होता आणि म्हणून तो मी घेतला होता. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आणि तोच मोबाईल मला बाहेर सापडला आणि मी योग्य वेळेवरती घेऊन आले आणि आकाशला तो परत केला. नाहीतर आज तू सापडली असतीस, कळते का तुला? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, पण तू माझी मदत का केलीस? तेव्हा पौर्णिमा म्हणते, तुला वाचवायला. कारण हे बघ, तू जे काही करतेस ना, म्हणजे ते चांगल्या हेतूने करतेस. मला तुझी ही गोष्ट खूप आवडते. म्हणजे तू एक प्रोफेशनल पोलीस ऑफिसर आहेस. तू इथे घरातल्या लोकांना सुद्धा शिक्षा देत असताना मागे पुढे बघणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. पण अगं, तू भूमी आणि आकाशच्या अशी लगेच वाईटात जाऊ नकोस. या घरामध्ये त्या दोघांना देव मानतात. त्यामुळे त्यांची इमेज खूपच चांगली आहे. लगेच त्यांच्यावरती कुणीही तुझ्या सांगण्यावरून अविश्वास ठेवणार नाही आहे, कळलं ना? तुला सावधान राहावं लागणार आहे. आकाश आणि भूमी यांच्याशी लगेच वाईटपणा घेऊ नकोस. मी तुला आधीसुद्धा सांगितलं होतं ना? त्यांच्याशी वाईटपणा घेतलास तर या घरामध्ये तुझं राहणंसुद्धा कठीण होईल, कळतंय तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते, या वेळेला तर तू मला वाचवलंस आणि ते खूप चांगलं केलंस तू. पण मी तुझ्या घरच्या लोकांवरती लक्ष ठेवू नये याचं तुला काही वाटत नाही आहे का? पौर्णिमा म्हणते, का? हे बघ, ते गुन्हेगार आहेत मला असं म्हणायचं नाही आहे, पण हा तुझ्या कामाचा भाग आहे आणि त्यासाठी जर तू चौकशी करत असशील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आकाश आणि भूमीकडे काही सापडेल असं मला तरी वाटत नाही.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की त्या अपूर्वाची इतकी हिंमत की तिने माझ्या मोबाईलला हात लावला. तेव्हा भूमी म्हणते, "काय म्हणालास आकाश? त्या अपूर्वाने तुझ्या मोबाईलला हात लावला? तिने घेतला होता तुझा मोबाईल?" तेव्हा इकडे आकाश म्हणतो, "हो ना, म्हणजे सापडला तो कुणाला? तर आपल्या पौर्णिमाला." पौर्णिमा म्हणाली की तिला बेसिंगजवळ माझा मोबाईल सापडला. पण भूमी, मी जर बेसिंगपर्यंत मोबाईल घेऊनच गेलो नाहीये, मग तिथे माझा मोबाईल कसा काय गेला? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. शेवटपर्यंत हॉलमध्ये अपूर्वाच होती ना, मग तिनेच माझा मोबाईल घेतला असेल. पण तिची हिंमत खूपच जास्त वाढत चालली. तिने माझ्या मोबाईलला हात लावला. मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाहीये. तिचं जरा आता अतिच होतंय. तेव्हा भूमी म्हणते, "नाहीतर काय? अरे घरामध्ये सुद्धा तिने छक्के-पंजे खेळायला सुरुवात केली आहे. पूजेचा मान मिळवून घेण्यासाठी तिने काय-काय केलं तू बघितलंस ना? अरे पूजेच्या मानासाठी इतकं कोणी नाटक करतं का?" तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, की "भूमी, आपल्याला आता खूपच जास्त सावधान राहावं लागणार आहे. खूपच अलर्ट राहावं लागणार आहे. तिचं बारीक लक्ष आहे आपल्याकडे. मोबाईल वगैरे आता चेक करायला घ्यायला लागली आहे. तिची इतकी हिंमत वाढत चालली आहे ना." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, की "आकाश, तिला या घरामध्ये आणून खरंच आपण खूप मोठी चूक केली असं मला वाटतंय." त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, "पण तिला माझा मोबाईल का हवा असेल? तिला आपल्यावरती संशय आला असेल का?" तेव्हा इथे भूमी म्हणते, "आकाश, तिला आपल्यावरती संशय आलाय म्हणून तर ती आपल्यावरती बारीक लक्ष ठेवून असते. CCTV कॅमेरेसुद्धा तिने कशासाठी चालू करून घेतलेत? तिच्या स्वतःच्या फायद्यासाठी. कळतंय का तुला?" त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा शांत बसलेली असते. ती म्हणत असते, की "आकाश आणि भूमी, तुमच्या दोघांची वाट लावल्याशिवाय मी काही स्वस्थ नाही बसणार." पण तेवढ्यातच तिला एक मेसेज आलेला असतो त्याच नंबरवरून. तर इथे आकाश भूमीच्या बाबतीत तू योग्य मार्गावर आहेस. पण काही गोष्टी ह्या बंद दरवाजा आड असतात. त्यामुळे आता तो दरवाजा खोलण्याचा प्रयत्न कर. खूप काही तुझ्या हाती लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, की बंद दरवाजा नक्की काय असेल? बंद झाकण कसलं आहे? म्हणजे जी काही आपण दर महिन्याला आता ग्लोसरी भरतो, त्याचे डबे असतील का बंद डबे? नाही, नाही, त्याच्यामध्ये काय सुगावा असेल? मला तरी वाटत नाही. मग अजून कुठली गोष्ट असू शकते? याचा विचार आता अपूर्वा करत असते, की नक्की कुठलं झाकण उघडायचं आहे? कुठल्या झाकणाबद्दल हा मेसेज लिहिला असेल? आणि मुळात मला मेसेज पाठवणारी ही व्यक्ती आहे तरी कोण? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, की बंद दरवाजा, बंद खोली, कशाला असेल बरं तो दरवाजा? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा मेंदूवरती जोर देत असताना वेगवेगळ्या गोष्टी ती आता आठवत असते. ती म्हणत असते, की या घरामध्ये काही असेल का? नाही, नाही, या घरामध्ये जर काही असतं, तर येव्हाना मला ते दिसलं असतं. मग मला हा मेसेज का म्हणून केला असेल? बंद दरवाजा आड नक्की काय असणार आहे? ती म्हणत असते, की मी स्टुडिओमध्ये जेव्हा गेले होते, तेव्हासुद्धा तिथे गुपित दरवाजा वगैरे असं काही नव्हतं. मग नक्की ह्या मेसेजचा अर्थ काय असेल? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा आता सारखी-सारखी वाचत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं, तिने एकदा आकाशलासुद्धा त्या ठिकाणी जाताना बघितलेलं असतं. त्या सुमसाम ठिकाणी. ती म्हणत असते, की मागच्या वेळेला आकाश मीटिंगला त्या ठिकाणी गेला होता आणि नंतर म्हणाला, की Googleने चुकीचा रस्ता दाखवला म्हणून. आणि तेव्हा आकाश त्या पाणीच्या टाकीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यातच तिथे अपूर्वा गेलेली असते आणि आकाश तो दरवाजा उघडू शकत नाही. तसंच काहीसं झालेलं असतं. तेव्हा आकाशने इथे मोबाईल उचलून इथे अपूर्वाच्या समोर येऊन तो उभा राहिलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणते, "अच्छा, म्हणजे त्या जंगलामध्ये एक पाण्याची टाकी आहे आणि तिचा दरवाजा बंद आहे. तो आता दरवाजा खरं तर आपल्याला उघडला पाहिजे. त्याच्या आतमध्ये नक्की काय आहे ते शोधून काढलं पाहिजे. तेव्हाच आम्हाला इथे आता भूमी आणि आकाश यांचं रहस्य समजेल." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा सनसेटसाठी निघालेली असते. तेव्हा भूमी तिला पाण्याची बाटली वगैरे देते. तेव्हा इथे मानसी म्हणते, "काय गं पौर्णिमा, तू कुठे चालली आहेस?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "अगं मी संसदला चालले. तुला माहिती आहे ना 25-26 या 2 तारखांना दरवर्षी मी संसदसाठी जाते म्हणून आज मला आश्रमामधून सुद्धा सुट्टी दिलेली आहे. त्यामुळे मी संसदसाठी चालले दरवर्षीप्रमाणे." तेव्हा मानसी म्हणते, "हो, मला माहिती आहे. मला लक्षात नव्हतं. जा तू जा." तेव्हा इथे पौर्णिमा आता जात असते, पण जाता-जाता ती इथे भूमीकडे बघून एक वेड एकदम लूक देते. तिला खरं तर भूमी आणि आकाश यांचा खूप जास्त राग येत असतो आणि म्हणूनच ती पौर्णिमा अपूर्वाची साथ देत असते. तेव्हा इथे पौर्णिमा गेल्यानंतर भूमीसुद्धा जात असते. तेव्हा मानसी म्हणते, "ताई, 1 मिनिट, मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे." तेव्हा भूमी म्हणते, "बोल ना,
काय झालं म्हणू? तेव्हा मानसी म्हणत असते, ताई, काल तू पूजेचा मान त्या अपूर्वाला दिलास ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तिला काय गरज होती पूजेचा मान द्यायची? तसंही ती आपल्या घरातली नाही आहे आणि कुळाच्या बाबतीत ज्या काही पूजा अर्चा असतात, त्या तू आणि भाऊजी तुम्ही दोघेजणच करत असताना आणि तुम्ही दोघांनीच केलं पाहिजे. तिने पूजेचा मान तुझ्याकडून मुद्दामून काढून घेतल्यासारखं मला वाटत होतं. मी कालच नकार देणार होते, पण तुला पुन्हा ती गोष्ट आवडणार नाही म्हणून मी गप्प बसले. पण मला ना त्या अपूर्वाचं दिवसेंदिवस वागणं खूपच जास्त विचित्र वाटायला लागले हां. ती या घरामध्ये नक्की सून म्हणून आली आहे, की आपल्यावरती सूड उगवायला आली आहे ना, मला खरंच काही कळत नाही आहे. तिचं वागणं मला अजिबात आवडत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते, म्हणजे बघ ना ताई, तिचं म्हणणं आहे की तिला कुटुंब नाही आहे. अगं कुटुंब जरी नसलं, तरी कुणीतरी असतं ना गं आपल्याला जवळचं. आता ती डिपार्टमेंटमध्ये इतकी वर्ष काम करते, पण लग्नामध्ये साधं तिला काँग्रॅच्युलेशन्स करायला एकही माणूस आला नाही. एकही माणूस म्हणजे साधी मैत्री वगैरे सुद्धा नसते का? आणि जे काही फोटो काढले होते ना मी कार्यक्रमाचे, ते फोटो मी सोशल मीडियावरती टाकले होते आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना टॅगसुद्धा केलं. पण तिने सोशल मीडियाच नाही आहे तिच्याकडे. ती त्या फोटोना टॅग कुठून करणार आहे? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, जाऊ दे ना. तिला नसेल आवडे तिथे सोशल मीडिया वापरायला, नको एवढा विचार करू. तेव्हा मनू म्हणते, ताई तू काही म्हण, पण मला अपूर्वाचं वागणं ना कधी-कधी खूप संशयास्पद वाटतं. मला ते अजिबात नाही आवडत. तिचं हे वेड वागणं आहे ना, नक्कीच काहीतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. म्हणजे बघ ना, एक सुद्धा माणूस तिच्या ओळखीचा नाही आहे. कुणीच तिला साधं अभिनंदन करायला आलं नाही. डिपार्टमेंटमधलं एक तरी माणूस येऊ शकतो ना, पण नाही. तिला कधीच मी बघितलेलं नाही आहे. कुठली लोकं तिच्याबरोबर, तिचा फ्रेंड सर्कल असं काहीच नाही आहे. म्हणजे एखादा माणूस इतका एकटा कसा काय राहू शकतो? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मनू म्हणत असते, की मला तिच्या वागण्या बोलण्यावरती सतत संशय येत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, की मनूच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. म्हणजे तिचे कुणीच मित्र-मैत्रिणी नाही आहेत, फॅमिली नाही आहे, मान्य आहे. पण कुणीच कसं नाही आहे. लग्नाला सुद्धा जर तिच्या जवळचं कुणीही नव्हतं, तरीसुद्धा एका मैत्रीण वगैरे तर माणसाला असतेच ना, पण तसं तिच्या बाबतीत काहीच नाही आहे. आता मी मनूला उघडपणे काही सांगू शकत नाही, पण आम्ही आमच्या लेव्हलला थोडा इथे विचार केला पाहिजे, शोध घेतला पाहिजे, असं इकडे भूमीला वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आश्रमामधून एक माणूस आलेला असतो. तो म्हणतो, "अहो मॅडम कुठे जाताय तुम्ही? चला लवकर बोलावले तुम्हाला. सर्व मुलांना व्हॅक्सिनेशनसाठी न्यायचं आहे." तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, "अरे पण आज माझी सुट्टी आहे ना, आज मी नाही येऊ शकत. तू सांग त्यांना मी आजारी आहे म्हणून. माझं महत्त्वाचं काम आहे, मला बाहेर जायचं आहे." तेव्हा इथे आता तो माणूस म्हणत असतो, "असं काय बोलताय तुम्ही मॅडम? अहो तुम्हाला यावंच लागेल. 18 मुलं आहेत 18. त्या 18 जणांना मी एकटा कसं काय सांभाळणार आहे? तुम्हाला सुद्धा यावं लागेल माझ्याबरोबर." तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा आता पैसे काढते आणि त्या माणसाला देते आणि म्हणते, "आता तरी तुझं काम होईल ना? मी नाही आले तरीसुद्धा?" तेव्हा तो माणूस म्हणतो पिऊन, की "हो, हो. आता जरी तुम्ही नसाल ना, तरीसुद्धा तुमचं काम होणार मॅडम. मी जाऊन सांगतो ना, की मॅडम आजारी आहेत म्हणून. तुम्ही काही काळजी करू नका." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वाने जाधवला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते, की "जाधव, आपल्याला एका ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू करायचं आहे. ती सुमसाम ठिकाणची जी जंगलातली जागा आहे ना, त्या ठिकाणी एक पाण्याची टाकी आहे. ती आपल्याला उघडून बघायची आणि तिथे आपल्याला सर्च ऑपरेशन सुरू करायचं आहे. पण ती जागा गव्हर्नमेंटची असल्यामुळे आपल्याला त्यांची परवानगी लागणार आहे. तेव्हा तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर तुम्ही इथे सरकारची परवानगी घ्या. आपल्याला त्या ठिकाणी आता सर्च ऑपरेशन सुरू करायचं आहे." तेव्हा इथे भूमीने तिचं बोलणं ऐकलेलं असतं. भूमी आता रूममध्ये येते आणि म्हणते, "आपलं काही खरं नाही आहे आकाश. आता आपलं काही खरं नाही आहे." तेव्हा आकाश म्हणतो, "काय झालं भूमी?" तेव्हा भूमी म्हणते, "आकाश, अरे ती अपूर्वा आहे ना, तिचं मी आत्ताच बोलणं ऐकलं. तिने त्या ठिकाणी जिथे पाण्याची टाकी आहे ना, त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू करायचं ठरवलंय. तिने जर ती पाण्याची टाकी उघडली, तर तिला कळेल आकाश, की त्याच्यामध्ये नक्की काय आहे ते. त्याच्यामध्ये नक्की काय आहे हे जर तिला समजलं, तर आपल्या दोघांचं काही खरं नाही आकाश. आपण काय करायचं?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश जातो आणि आधी दरवाजा बंद करतो आणि भूमीला म्हणत असतो, की "भूमी तू प्लीज शांत हो, शांत हो. आता आपल्याला काहीतरी करायला हवं." भूमी म्हणते, "काय करायचं आपण सांग ना, काय करायचं?"
तेव्हा भूमी म्हणते, "आकाश मला काही सुचत नाहीये. मी पूर्णपणे ब्लँक झाले. खरंच सांगते मी." तेव्हा आकाश म्हणतो, "भूमी तू शांत हो, शांत हो तू. हे बघ आपल्याला आता काहीतरी करायला हवं ना." तेव्हा भूमी म्हणते, "काय करायचं? आता ती अपूर्वा चालली आहे गव्हर्नमेंटची परवानगी घेऊन तिथे सर्च ऑपरेशन सुरू करणार आहे. तिला आपण अडवू शकत नाही. कारण जर आपण तिला अडवण्याचा प्रयत्न केला तर तिला आपल्यावरती संशय येईल." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "मी बलदेवला सांगू का?" बलदेवला सांगतो काही करून तिला अडवायला. तेव्हा भूमी म्हणते, "कर तू फोन कर बलदेव दादाला." तर इथे बलदेवचा फोनच लागत नसतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, की "बलदेवचा फोन लागत नाहीये. अगं तो कॉन्फरन्सला गेलाय ना, तिथे त्याचा फोन बंद असेल. तो फोनसुद्धा उचलणार नाहीये." तेव्हा भूमी म्हणते, "आकाश मग काय करायचं आता? 7 वर्ष आपण जी गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती, ती गोष्ट आता सगळ्यांच्या समोर येणार. बरोबर ना आकाश? आता काय करायचं खरंच मला कळत नाहीये." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, की "भूमी काय करू मी? सांग ना काय करू?" आता ती परवानगी घेईल आणि लगेच तिथे जाईल. आपल्याला इथे परवानगी घेता सुद्धा येणार नाहीये तिथे जाण्याची. तेव्हा भूमी म्हणते, "आणि आकाश, तिथे जर CCTV कॅमेरे असतील तर? म्हणजे ती सरकारी जागा आहे ना, मग सरकारने तिथे CCTV कॅमेरे लावलेच असतील आणि तिथे जर कॅमेरे असतील तर आपलं काही खरं नाही आहे आकाश. आपल्याला जर CCTV कॅमेऱ्याने इथे कैद केलं ना, तर आपलं काही खरं नाही आहे." तेव्हा आकाश म्हणतो, "भूमी तू शांत हो, शांत हो. असं काही होणार नाहीये. तू नको काळजी करू." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा आता सनसेटसाठी निघालेली असते. पण तिने आपला मोबाईल बाहेर काढलेला असतो. अपूर्वाला मेसेजेस जे केलेले असतात, इथे आकाश आणि भूमीच्या बाबतीत ते मेसेजेस केलेले असतात पौर्णिमाने. तर आकाश आणि भूमी या दोघांनी जे काही केले 7 वर्षांपूर्वी, याबद्दल कदाचित पौर्णिमाला कल्पना आहे आणि म्हणूनच पौर्णिमा आपल्या मोबाईलवरून अपूर्वाला मेसेजेस करते आणि नंतर ते डिलीटसुद्धा करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते, की "आकाश आणि भूमी, तुम्हाला दोघांना तर मी सोडणार नाहीच, पण ह्या अपूर्वाची जेवढी शक्य होईल तेवढी मदत करणार." हे सुद्धा नक्की असं प्रेक्षकांनो आता पौर्णिमाने ठरवलेलं असतं. तर इथे भूमी किचनमध्ये काम करत असते. ती म्हणत असते, की ह्या अपूर्वामुळे इथे जेवण जात नाहीये बिचाऱ्या आकाशला. सकाळपासून त्याने काहीही खाल्लेलं नाहीये. त्याला मी दुधाचा ग्लास तरी नेऊन देते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता दुधाचा ग्लास घेते भरून आणि त्याच्यामध्ये थोडी साखर टाकत असते. तेवढ्यातच तिथे अपूर्वा येते आणि म्हणते, "काय करताय तुम्ही? साखर कशाला टाकताय?" तेव्हा भूमी म्हणते, की "आकाशला दुधाच्या ग्लासमध्ये थोडी साखर लागते म्हणून." तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणते, "नका टाकू. तुम्ही आता ही सवय मोडा. कारण कसं आहे ना, तुमच्या तोंडचा आता गोडवा आहे ना, तो कायमचा मी काढून टाकणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला ही साखरसुद्धा खायला मिळणार नाही आहे, कळलं का? म्हणूनच तुम्ही आता साखरेचे पदार्थ खाणं बंद करा. लवकरच शिक्षा होणार आहे तुम्हाला. कारण माझ्या हाती असे काही ठोस पुरावे लागलेत ना, त्याच्याशी रागिनी पटवर्धनशी तुमचा जो काही संबंध आहे, ते मी लवकरात लवकर शोधून काढेन. कळलं तुम्हाला? तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, की "अपूर्वा, तुला जे काही करायचं आहे ते तू कर. कसं आहे माहिती आहे का तुला? तुला कुटुंब नाही आहे ना, तुला फॅमिली नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फॅमिली व्हॅल्यूज काय असतात हे तुला कधीच कळणार नाही. तू या घरची सून आहेस, मी तुझी मोठी जाऊ आहे. म्हणून तुला या घरामध्ये मान, सन्मान, आदर सगळं काही देण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. पण तू आहेस ना, तू या घरामध्ये राहूनसुद्धा आम्ही तुझं कुटुंब असूनसुद्धा तू आमच्या विरोधात आहेस. आमच्या विरोधात जाऊन तू इथे वागत असतेस. सतत आम्हाला जेलमध्ये टाकण्याच्या गोष्टी करत असतेस. आम्हाला इथे धमकी देत असतेस, बरोबर ना? कारण का? तुला कुटुंब नाही आहे. तुला कुटुंबाच्या व्हॅल्यूज काय असतात त्याच माहिती नाही आहे. म्हणून तू सतत आम्हाला धमकी देणार, सतत आमच्या वाकड्यात जाणार आणि तू किती आणि काहीही करण्याचा प्रयत्न केलास ना, तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव अपूर्वा, आमच्यावरती तुझा जो काही संशय आहे ना, तो एकदम व्यर्थ आहे. तो काही कामाचा नाही आहे. ही गोष्ट आता तू लक्षात ठेव. किती आणि काही करण्याचा प्रयत्न केलास, तरी आम्ही जेलमध्ये जाणार नाही, हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता टाकीचा दरवाजा उघडला जातो. एक माणूस खाली उतरतो सुद्धा नक्की काय काय आहे ते बघायला. तेव्हा आतून एक आवाज येतो, की "मॅडम, ह्याच्यामध्ये एक सापळा आहे." आणि तो सापळा आता वरती काढल्यानंतर प्रेक्षकांनो इथे बघा, आकाश आता हे सगळं लपून-छपून ऐकत असतो आणि सापळा काढल्यानंतर आकाश सगळ्यात जास्त घाबरून सुद्धा गेलेला असतो.